आज आपण गोवा राज्यातील सुलकर्णा येथील शेतकरी दिनेश कृष्णा यांच्याकडून वाणिज्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारळ शेतीबद्दल जाणून घेणार आहोत। ॲग्रिकल्चर शिक्षण घेतलेले दिनेश हे गेल्या 40 वर्षापासून शेती करत असून नॅनो फार्म्स येथे 350 एकरावर नारळासोबतच 20 वेगवेगळ्या प्रकारची झाडांची शेती करतायत। ते सांगतात, नारळ शेतीसाठी 20 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी शक्यतो चिकन माती किंवा लाल माती योग्य असते। लागवडीसाठी 6 ते 8 महिन्यांची रोपे निवडावी। त्यांनी बनवली व्हरायटीची 1500 नारळाची झाडे लागवड केलेत। लागवडीसाठी झाडांमधील अंतर 25 बाय 25 फूट इतका असावा, ज्यामुळे झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळून हवा खेळती राहते व त्यासोबतच यामध्ये आंतरपीक सुद्धा घेता येतं। नारळाच्या रोपांना शेणखत, वाळू, माती, कोकोपीट मिसळून लागवड करावी। त्यांनी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने ही शेती करत असून रासायनिक खतांचा वापर न करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देतात। नारळाच्या झाडांना पाण्याची गरज जास्त असून ठिबक सिंचन वापरल्यास फायद्याचा ठरतो। नारळाची झाडे लागवडीनंतर 5 ते 6व्या वर्षापासून फळ देऊ लागतात, तर त्यांना एका झाडापासून 180 ते 200 नारळ मिळत असल्याचं ते सांगतात। नारळाच्या झाडांना रायनोसिरस बीटल नावाची अळी, पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो। त्यासाठी नीम तेल सारख्या सेंद्रिय पद्धतींचा वापर करावा। या शेतीतून ते फक्त नारळच नाही तर नारळ तेल, नारळ साखर, चारकोल, कोकोपीट त्यासोबतच नीरा जे 200 ते 300 रुपये प्रमाणे प्रति लिटर विक्री करून जास्तीचे उत्पन्न मिळवतात। या नारळ शेतीतून एकरी 40 ते 50 लाखापर्यंत कमाई होत असल्याचं दिनेश सांगतात। शेतकऱ्यांनी शेती फक्त उदरनिर्वाहासाठी न करता याकडे व्यवसाय म्हणून बघून केल्यास जास्त फायदेशीर ठरू शकतो असं दिनेशांचं मत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला दिनेशांच्या नारळ शेतीबद्दलची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। त्यासोबतच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा।